नमस्कार मित्रांनो, वारकरी संप्रदाय म्हणलं की आपल्याला माहिती आहे टाळ मुरदोंग पकवाज आलंच, पण इकडा वारकरी संप्रदाय जरा वेगळाच आहे। इकडा वारकरी संप्रदाय सध्या राजकारणात घुसलेला पाहायला मिळतोय आणि बघूया आता यांचं कीर्तन नेमकं कशा पद्धतीने चाललंय, नेत्यांच्या बाजूने चाललंय का जनतेच्या बाजूने चाललंय। चला कौल जाणून घेऊया। फक्त नेत्यांची गाडी जाऊन दे त्यांची या पुढे। भाऊ सांगायचं जर झालं तर जे विरोधी उमेदवार आहेत ते उमेदवाराचं नाव मला माहित नाही नक्की पूर्ण काय नाव आहे तर मुंबईला राहतात आणि मुंबईला राहतात ते साहेब होते असं लोक आम्हाला सांगतात। नेरूळ गावामध्ये राहतात आणि हे उमेदवार जे आमचे आहेत ते 3 टर्ममध्ये आमदार आहेत, 4थी इलेक्शन या ठिकाणी लढतात। खरं सांगायचं झालं आमचा वारकरी संप्रदाय विडा त्यांनी गळ्यामध्ये घातला आणि गळ्यामध्ये घालून असं त्यांनी दाखवलं की मी वारकरी आहे, पण वारकरी संप्रदायाचा विना कोणाला गळा घालायचा अधिकार आहे। ज्याला कीर्तन येते, ज्याला भजन येते, ज्याला प्रवचन येते, ज्याला पोथी वाचता येते त्याच्यासाठी फक्त विना आहे। छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना मानत होते, तुकोबारायांचं दर्शन घेत होते, पण तुकोबारायाच्या गळ्यातला विना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात आम्ही कधीच पाहिला नाही। म्हणून हे जे आणण्याचं काम या ठिकाणी। आज मला सांगा, वारकरी संप्रदाय कधी राजकारणात आला नाही, पण आता इथं पहिल्यांदाच घटना घडली। वारकरी संप्रदाय पक्षाच्या बाजूने किंवा एका पक्षाचा घेऊन चालतंय, काय वाटतंय पहिला फिलिंग कशा आहे तुम्हाला सांगायचं जर झालं तर आम्ही चांगल्या माणसांच्या सोबत आहोत। या जो उमेदवार आहे त्या उमेदवारांना आमच्या एकादशीच्या दिवशी आमची जी पंढरपूरची जत्रा असते त्या एकादशीच्या दिवशी या जानेफळमध्ये लोकांना मटण खाऊ घातलं। 2 पक्ष आहेत, एक आसुरी संपत आणि एक दैवी संपत। दैवी संपतच्या आम्ही बरोबर आहोत, आम्ही आसुरी संपतच्या बरोबर नाही, वारकरी संप्रदाय बरोबर आहे। वारकरी संप्रदाय या राजकारण्यांच्या बाजूने हा तुमचा प्रश्न आहे, बरोबर आहे। वारकरी संप्रदाय वारकरी इतिहासातले पहिले मुख्यमंत्री की ज्यांच्या कपाळावर आम्ही भगवा टिळा पाहतोय आणि जो हिंदू धर्माचा प्रचार करणारा व्यक्ती असेल हा वारकरी संप्रदाय त्या पक्षाच्या बाजूने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि हे इतिहासातले पहिले मुख्यमंत्री की त्या मुख्यमंत्री अक्षरशः या वारी काळामध्ये पंढरपूरच्या वारी काळामध्ये वारकऱ्यांना ज्या सुखसुविधा देण्यात आल्या, खऱ्या अर्थानं या इतिहासामध्ये अशा सुखसुविधा कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या नाहीत। पंढरपूरमध्ये वारी आषाढीला ज्यावेळेस पोहोचते त्याच्या 5 दिवस अगोदर माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे पंढरपूर क्षेत्री जातात, त्या ठिकाणी सर्व स्थळांची पाहणी करतात। अक्षरशः आपल्याला स्वच्छतागृहाचे दरवाजे सुद्धा उघडून माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पाहिलेले। खऱ्या अर्थानं हा इतिहासातला पहिला मुख्यमंत्री आणि खरे म्हणजे इतिहासातले पहिले मुख्यमंत्री। अजून काय सांगतोय की प्रस्थान सोहळ्याला, माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये इतिहासात कुणीच मुख्यमंत्री गेला नाही, ते माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब गेले। म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत उभा आहे। क्या बात आहे, क्या बात। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या काय बरं वारकरी संप्रदाय आज खुश आहे का? अतिशय आनंदी आहे। अहो, ज्या गाईला आम्ही आई मानतो त्या गाईला राजमातेचा दर्जा देणारा या भारतातला पहिला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथराव शिंदे। आणि जो माणूस विरक्त आहे, आनंद दिघे साहेबासारख्या विरक्त महात्म्याचा ज्यांच्या मस्तकावर हात होता, ज्या माणसाच्या हृदयात जसा आदित्यनाथ योगी हे महाराज उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत आणि त्याच प्रकारे योगी आदित्यनाथ नाथ परंपरेची जी पद्धत आहे ती एकनाथराव शिंदे साहेबांकडे दिसते। म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एकत्रित करणारा, धर्माला एकत्रित करणारा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहे। आणि पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला, वारकऱ्यांना आणि 18 पगड जातीतल्या सर्वांना ह्या मुख्यमंत्र्याविषयी पराकोटीचा आदर आहे। नक्कीच आपण वारकरी संप्रदायाची मुलाखत घेतलेली आणि त्यांचं इकडं संजय सरांना सपोर्ट आहे। चला तर आपला विदर्भ न्यूजवरती घडामोडी पाहत आहोत।